हॅलो, नमस्कार. मी संपदा. गावाकडील रानभाजी भाग 3 मी आज दाखवणार आहे. ही बघा, ही कसली भाजी आहे, ओळखा पाहू. ही बघा, ही टाकळ्याची भाजी आहे. बघा, ही अशी टाकळ्याची भाजी असते. ही बघा, पानं छोटी छोटी पानं असतात तिला. हे बघा, ही साफ करताना नुसती पानच घ्यायची. हे हे नाही घ्यायचं, देठ काठचा. मी अशी साफ करून घेणार आहे. ही गावाकडची भाजी आहे. घराच्या बाजूला जरा 5-10 मिनिटं चालून गेलं ना तर ही भाजी आपल्याला भेटते गावाकडं. मुंबईला पण असते विकायला, पण क्वचित कुठं असली तर असते, जास्त नसते. कोकणातल्या माणसांना माहिती असणार ही रानभाजी. हे बघा, ही अशी साफ करा. नुसती पानच घ्यायची त्याची, पानांचीच भाजी करायची. हे बघा, अशी छोटी छोटी पानं आहेत त्याला. एकदम ही भाजी आपल्याला दिसते भरपूर, पण केली ना तर एवढीशीच भाजी होते. ती उकडायला लागते ना, उकडून अशी पिळून टाकायची. मग ती एवढी जराशीच भाजी होणार. दिसायला आपल्याला दिसते एवढी भाजी आहे, म्हणजे तेवढी होत नाही. ती थोडीच भाजी होणार त्याची. त्याच्यात कांदा वगैरे टाकायचा आणि भाजी बनवायची. छान भाजी लागते. एकदम आयुर्वेदिक भाजी आहे ही भाजी खाल्लीच पाहिजे पावसाळ्यातून. ही सगळी भाजी ना मी अशी साफ करून घेते व्यवस्थित. हे बघा, ही पानं घेऊन सगळी भाजी पूर्ण साफ करून घेऊया. साफ करून झाल्यावर तुम्हाला दाखवते कशी होईल. पानं नुसते, देठ अजिबात घ्यायचे नाही, नुसते पानांचीच भाजी करायची. ही सर्व भाजी मी अशी साफ करून घेतली. हे बघा, पानं त्याची काढून, देठ असला ना तर काढायचं सगळं. हे पहा, ही भाजी मी 4-5 पाण्याने धुवून घेते. हे बघा, मी ह्याच्यात ना 2 ग्लास पाणी टाकले. 2-3 ग्लास पाणी टाका. ही भाजी जास्त आहे ना, म्हणून मी 2-3 ग्लास पाणी टाकले. जशी भाजी असेल तसं पाणी टाका. आणि ह्या कुकरमध्ये ही भाजी उकडवून घ्यायची. तुम्ही कढईमध्ये उकडून घेतली तरी चालेल. मी ह्या कुकरला 4-5 शिट्या लावणार आहे. ही 4-5 शिट्याने मी उकडवून घेते भाजी. हे बघा, कुकरला लावून मी सगळी भाजी उकडून घेतली. कुकरला 2-3 शिट्ट्या केल्या. कढईमध्ये उकडली तरी चालेल 10-12 मिनटं. ही बघा, मी भाजी ही उकडून घेतली ना, आता साफ पिळवून घ्यायची ती भाजी. एकदम आधी नितळून घ्या. ह्याच्यामध्ये अशी ही करा, नितळवा तिला. नंतर साफ पिळून घ्या, एकदम घट्ट अशी. जेवढं पाणी निघेल ना तेवढं पिळून द्या. हे बघा, मी घट्ट अशी पिळून घेतली. अशी पिळून घ्या. पाणी किती होते. हे बघा, अशी पिळून घ्या भाजी. ही सर्व भाजी मी पिळून घेते. ही बघा, भाजी मी पिळून घेतली ना. हे बघा, असे गोळे झालेत, ते असे सोडवून घ्या. व्यवस्थित सुट्टी करून घ्या. नंतरच कांदा लसूणमध्ये हे करा, फोडणीला घाला. ही भाजी खूप आयुर्वेदिक भाजी आहे. खाल्ल्याने शरीराला खूप फायदे होतात. त्याच्यात व्हायटॅमिन, मिनरल, कॅल्शियमसुद्धा ह्या भाजीमध्ये आहे. त्याच्यामुळे ही भाजी आवर्जून खा. टेस्ट हिची कडू नसते.
केल्यावर छान भाजी लागते. कडू वगैरे काय लागत नाही. फक्त उकडून घ्यायची ती भाजी व्यवस्थित शिजू द्यायची. नंतर ती कांद्यावर कांदा लसूणवर फोडणीला घाला. हे बघा, अशी सोडवून घ्या भाजी सगळी. गट्टे गट्टे असतील ना ते पूर्ण असे सुट्टे सुट्टे करून घ्या. पूर्ण गट्टे असे सुटले पाहिजे ते बघा. गट्टे ठेवू नका. हे बघा, असे पूर्ण सोडवून घ्या. त्याच्यानंतरच ती फोडणीवर टाका. ह्या भाजीमध्ये जवळा घातला तरी चालतो, नाहीतर नुसती कांद्यावर परतून घेतली तरी चालेल. ही पहा, मी पूर्ण भाजी अशी सोडवून घेतली व्यवस्थित. हे बघा, गट्टे अजिबात ठेवलेत नाही. एखादा देठ वगैरे असा असला ना तर हा काढून टाका. तर ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाका. हे बघा, थोडी हळद, मी 1 चमचा तिखट टाकते छोटा. हे सगळं मिक्स करून घ्या. त्या भाजीला कोटिंग लावा. हे बघा, तर भाजीला व्यवस्थित ते लागलं पाहिजे. हे बघा, असं ते मीठ, तिखट आणि हळद या भाजीला व्यवस्थित हे करा. हे बघा, असं भाजीला व्यवस्थित लावून घ्या. त्याच्यानंतर कांदा लसणावर फोडणीला घाला. हे व्यवस्थित लागलंय बघा. लागलंय ना. मीठ, तिखट आणि हळद टाका. मिरचीवर सुद्धा फोडणी घालू शकता. तिखट नको असलं तर हिरवी मिरचीवर पण फोडणी घालू शकता. हे बघा, हे अशी झाले. आता मी कांदा कापून घेते. कांदा लसूण बारीक कापून घ्या. आयुर्वेदिक भाज्या खाल्ल्या पाहिजेत. आयुर्वेदिक भाज्या खाल्ल्याने आपल्या शरीराला पण हे मिळतं ना, बेनिफिट मिळतो, फायदा मिळतो ना. त्याच्यामुळे आयुर्वेदिक भाज्या आवर्जून खा. तुम्ही खा, तुमच्या मुलांना पण खायला द्या. हे बघा, कांदा कापून घेतलाय. हे पहा, इथं मी कढई तापायला ठेवले. कढई तापले व्यवस्थित. आता तेल 2 चमचे ओतणार. हे बघा, ह्या टाकायच्या भाजीला तेल थोडं जास्तच घाला, म्हणजे चांगली लागते ती भाजी. हे पहा, तेल व्यवस्थित तापलंय. आता आपण जिरं टाकूया. फक्त जिरंच टाकायचं, मोहरी नाही टाकायची. जिरं तडतडलं, फोडणी व्यवस्थित बसली पाहिजे. तेल व्यवस्थित गरम करायचं, त्याच्यानंतरच सर्व पदार्थ टाका. हे बघा, लसूण पण हे झाली ना, भाजली ना. आता कांदा टाकूया. पदार्थाला फोडणी व्यवस्थित बसली ना चांगली, तर पदार्थ छान लागतो, रुचकर लागतो. कांदा पण थोडा लालसर होईपर्यंत परता. त्याच्यानंतरच आपण भाजी ती तयार केली आहे ना ती त्याच्यामध्ये टाकायची. हा बघा, कांदा व्यवस्थित लालसर परतून घेते. थोडा लाल होईपर्यंत भाजा त्याला.
मी मिरची नाही टाकणार आहे. आजची भाजी मी लाल लाल मसाला पावडरवर करणार आहे. मला वाटलं तर तुम्ही मिरची टाकू शकता. मिरची टाकली तर मग ती लाल मसाला नका टाकू, लाल मिरची पावडर. हे बघा झाला ना, थोडा लालसर झाला. मी शिजलाय थोडा कांदा. आता त्याच्यामध्ये आपण भाजी टाकूया. हे बघा ही भाजी टाकून घ्यायची. व्यवस्थित ढवळून घ्यायची भाजी. कांद्यामध्ये व्यवस्थित ढवळून घ्या. अशी 1-2 मिनटं ढवळून त्याच्यावर झाकण ठेवा. ह्याच्यामध्ये सगळं टाकलं आहे ना पहिलं, मीठ, तिखट, हळद. त्याच्यामुळे आता काय टाकायची गरज नाही. फक्त ढवळून वाफेवर ठेवा. झाकण ठेवूया आता. हे बघा झाकण ठेवून मी 2-3 मिनटं शिजवणार आहे. पहिली शिजलेली आहे ना भाजी, त्याच्यामुळे आता जास्त काय करायची गरज नाही. फक्त फोडणीला घालून फ्राय करून घेऊया. 5 मिनटं झालेत. मी आता झाकण उघडून बघते. हे ढवळून घ्या. खोबरं टाकून घेऊया आपण. खोबरं टाकून ढवळून घ्या. 2 मिनटं पाहिजे, 1-2 मिनटं ठेवा आणि बंद करूया. पहिली उकडून घेतले ना, त्याच्यामुळे आता काय जास्त हे करायची गरज नाही, शिजवायची. बघा छान अशी आपली भाजी तयार झाली. आता गॅस बंद केला तरी चालेल या स्टेजला. मी पण गॅस बंद करून टाकते आणि झाकण ठेवून देते. हे बघा इकडं मी भाकरी एक भाजले. हे पहा छान असा आजचा बेत तयार आहे. छान अशी बघा टाकळ्याची भाजी, भाकरी, दही आणि तोंडली मिरची. या तुम्ही पण. हे बघा छान अशी भाजी भाकरी तयार केली आहे. तुम्ही पण करून बघा, खाऊन बघा, मला पण सांगा कशी झाली ती.